भुईकर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे माजी सचिव आणि नागपुरातल्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतलं एक मोठं नामांकित असं नाव नरेंद्र जिचकार। जिचकार सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। तुम्ही अनेक काँग्रेसचे कार्यक्रम राबवले आहेत, सदस्यता चळवळ राबवली आहे। मध्ये एक मोठा मेळावा तुमच्या नेतृत्वात इथे आयोजित झाला। याच्याशिवाय पण शैक्षणिक क्षेत्रात देखील आपलं काम आहे। एक बांधकाम व्यवसायी म्हणून पण आपलं नाव लौकिक शहरात आहे। प्रामुख्याने राजकीय वर्तुळात काम करत असताना मधल्या ज्या घडामोडी आहे की तुम्हालाच काँग्रेस पक्षातून काढून टाकलं, तर ती घटना नेमकी काय आहे, त्याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे, याविषयी काही सांगा। मी महाराष्ट्र प्रदेशचा काँग्रेस कमिटीचा मी सचिव आहे आणि आमची 12 ऑक्टोबरला 2023ला आमची एक विभागीय मीटिंग होती महाकाळकर सभागृहात। त्या मीटिंगचा अजेंडा होता की उदयपूर अधिवेशनात झालेल्या ठरावावर चर्चा। तर काही पदाधिकारी ह्या नात्याने मला त्यांनी तिथे बोलवलं आणि ज्यावेळेस आमची मीटिंग सुरू झाली, आमच्या शहर अध्यक्षांनी प्रास्ताविक केलं। प्रास्ताविकमध्ये मलाच टार्गेट केलं कारण नसताना आणि मीटिंग संपली असं जाहीर केलं। तर मी एक पदाधिकारी या नात्याने मला अपेक्षा होती की ह्या उदयपूर अधिवेशनाचा जो ठराव आहे तो ठराव असा आहे, संघटनेचे असे बरेचसे ठराव आहेत पण संघटनेच्या बाबतीत जे महत्वाचे जे ठराव आहेत त्यामध्ये एक व्यक्ती जो 5 वर्षाच्या वरती त्याचं कार्यकाळ झाला किंवा एक व्यक्ती एकापेक्षा 2 पोस्टवर आहे किंवा 3 पोस्टवर आहे, अशा याच्यातला एक ठराव होता की जो त्या पदावर आहे त्याचा राजीनामा घेऊन नवीन नेमणूक करावी असा ठराव आहे। दुसरा ठराव असा आहे की एक काँग्रेस हायकमांडच्या अशा लक्षात आलं की यंग जनरेशन जो आहे, युवक जो आहे, हा काँग्रेसपासून काही कारणाने दुरावत आहे। तर त्याच्यामध्ये संघटनेच्या दृष्टीने ह्या युवकांना किंवा नवीन लोकांना, फक्त युवकच नाही तर नवीन लोकांना काँग्रेसच्या विचारधारेत कसं जोडता येईल असाही एक ठराव झाला। तर मी ज्यावेळेस मीटिंग संबंधीचं जाहीर झालं, मी फक्त उभं राहिलं की ज्या विषयावर ही मीटिंग बोलवली त्याच्यावर चर्चा का नाही होत आहे। तर हे फक्त मी जेव्हा उभं राहिलो तर माझ्यावर अटॅक झाला, कारण आमचे जे शहर अध्यक्ष आहेत ते मागील 10 वर्षापासून या पदावर आहे। अतिशय निष्क्रिय आणि पूर्ण काँग्रेस कमिटी जी आहे, बूथ कमिटी, ही पूर्ण कोलॅप्स झालेली आहे। हे सगळ्यांना माहित आहे। लोक बोलत नाही, आमचे नेते बोलत नाही, हे दुर्दैव आहे। पण हा ठराव जो राष्ट्रीय अध्यक्षांनी केलेला जो उदयपूरचा ठराव आहे तो समजा लागू होत नसेल तर मग संघटन कसं चालेल। तर मी हा प्रश्न फक्त बोलायला उठलो तर माझ्यावर प्री प्लॅन अटॅक झाला। प्री प्लॅन अटॅक झाला, कसं तरी मी त्यातनं वाचलो, माझे शर्ट फाटलं त्याच्यात। अरे सगळं आमचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि सगळे आजी माजी मंत्री आमदार सगळ्या समोर झालं आणि सरप्राइझिंगली 5 दिवसानंतर मला शो कॉजची नोटीस येते। मला त्यावेळेस असं वाटलं की ज्या लोकांनी हल्ला केला हे तर सगळ्यांनाच माहिती आहे कोणी केला, काय कारणाने केला। मला जेव्हा नोटीस आली तेव्हा मला फार वाईट वाटलं की काँग्रेस पक्षासाठी मी पद असो नसो मी जे काम करतो, जवळपास ज्यावेळेस आमचा डिजिटल मेंबरशिपचा ड्राईव्ह झाला त्यावेळेस 22,000 मेंबर्स डिजिटली जोडणारा कदाचित महाराष्ट्रात मी एकमेव पदाधिकारी असेल। मला साधं आजपर्यंत त्याचं ऍप्रिसिएशनही नाही आणि साधं ऍप्रिसिएशन सोडा, ज्यावेळेस एक पीसीसी डेलिगेट म्हणून पाठवतात त्याच्यातही माझं नाव नव्हतं। नंतर मग काही लोकांनी लक्षात आणून दिलं तर दिल्लीवरून काही माझं नाव पाठवण्यात आलं। अशा सुडबुद्धीने हे वागत असताना याच्यात त्यांनी म्हणजे कहर केला की माझ्यावर अटॅक झाला, मला शोकॉज नोटीस पाठवली। शोकॉज नोटीस पाठवली, मी सगळे आमचे जे डिसिप्लिनरी कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा चव्हाण, माजी मुख्यमंत्री उल्हासदादा पवार यांना मी भेटलो, यांना मी परिस्थिती सांगितली। त्यांच्या लक्षातही आलं की याच्यावर मला बोलले ते की याच्या पहिले तुझ्या 4 कंप्लेंट झाल्या। म्हटलं मी मीटिंग मध्ये बोललो, माझी कंप्लेंट झाली। लोकशाहीला मानणारा पक्ष काँग्रेस पक्ष आहे। म्हणजे आज जी लढाई काँग्रेस पक्षाची, राहुल गांधीची जी लढाई आहे की ह्या देशाचं संविधान कसं वाचेल, ह्या देशाची लोकशाही कशी वाचेल, याच्यासाठी
राहुल गांधी भारतभर फिरत आहे आणि आमच्याच पक्षामध्ये संघटनेमध्ये लोकशाही आहे. काही लोक ज्यांचा राजकारण हा धंदा आहे असे लोक काँग्रेसवर कब्जा करून बसलेले आहे आणि जो 22,000 लोकांना डिजिटल मेंबरशिपच्या मार्फत काँग्रेस पक्षामध्ये जोडत आहे त्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर करत आहे. 6 वर्षासाठी निष्कासन केलं माझं त्यांनी. प्रायमरी माझी मेंबरशिप यांनी रद्द केली. तर याच्यामध्ये मला असं म्हणायचं आहे की संघटनेच्या ह्या पदावर असलेले नेते हे कोणासाठी काम करत आहे हा मोठा प्रश्न मला आहे. तुमचा रोख नेमका कोणाकडे आहे? हे बा माझं काय म्हणणं आहे, ज्या रोख म्हणजे माझा सरळ शहर अध्यक्ष नागपूरचे जे आहे त्यांना 10 वर्ष झालेले आहे आणि मी तिथं बोलणार हा त्यांच्या विरोधात जाणारा निर्णय आहे. आजपर्यंत म्हणजे मला पक्षातून काढलं पण पक्ष श्रेष्ठी त्याला का बरं संरक्षण देत आहे? जो भारतीय जनता पार्टीला मदत होणारं त्याने जे कृत्य केलं हा म्हणजे फार मोठा गंभीरतेचा विषय आहे. तुमचा रोग इनडायरेक्टली प्रदेशाध्यक्षांबरोबर पण आहे. प्रदेशाध्यक्ष मी तुम्हाला सांगतो माझे अतिशय जवळचे संबंध नानाभाऊ पटोले प्रदेशाध्यक्ष सोबत होते. मागची निवडणूक ही पूर्ण माझ्या ऑफिसमधून लढण्यात आली. आम्ही त्यामध्ये कोर टीम मध्ये होतो. आम्ही इलेक्शन मॅनेजमेंट टीम मध्ये होतो. पूर्ण रामदास पेठचं ऑफिस मधून आमचं इलेक्शन चाललं. नाना पटोले हा राजा माणूस आहे याच्या पहिलेही म्हटलं आणि दिलेला माणूस हा खुनशी स्वभावाचा माणूसच नाही आहे. पण कोणाच्या तरी हा प्रेशरमध्ये आहे, कोणाच्या तरी इशाऱ्याने ही कारवाई केली आहे आणि मला त्याचं फार म्हणजे दुर्दैव आहे. मला फार वाईट वाटत आहे. पण प्रदेशाध्यक्षांना अजून कोणाच्या इशाऱ्यावर काम करावं लागेल? आता मला एक सांगा की मला पक्षातून काढणं हा कोणी मला जो कार्यकर्ता पदाधिकारी जो 20-22,000 लोकांना काँग्रेसच्या प्रवाहात जोडत आहे त्याला समजा निष्कासन केलं तर कोणाला फायदा होणार आहे? काही आमच्या पक्षात येऊ शकेल किंवा दुसऱ्या पक्षातल्या लोकांनी होत असेल तर हे तर तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे. पण फायदा काही नाही, याच्यात नुकसानच आहे. खरं. तुम्ही शहर अध्यक्षांवर प्रो बीजेपी असण्याचा आरोप केलाय. तुमच्यावर पण एक असा आरोप होतो की तुम्ही भाजपाला सहाय्य होईल असं काम करता. त्याच्याबाबत काय सांगा? आरोप तर माझ्यावर जे समजा मला तर वाटत नाही पण तुम्ही जे म्हणता तर कदाचित करत असतील. जो कार्यकर्ता जो पदाधिकारी 20 ते 22,000 नवीन लोकांना काँग्रेस सोबत जोडत आहे, पक्षासोबत जोडत आहे, त्याला मला असं वाटतं दुसरं कोणाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही. दुसरं भारत जोडो यात्रेला मला पक्षातून निष्कासन केल्यानंतरही मी इन्फालला जाऊन आलो. कारण जो नेता पक्षासाठी रणांगणात उतरलेला आहे, भारत जोडो न्याय यात्रेची सुरू झाली, मी इन्फालला जाऊन आलो म्हणजे निष्कासन केल्यानंतर. माझा समजा तुम्ही ज्या वेळेस ह्या भारत जोडो यात्रेची सुरुवात झाली कन्याकुमारीला तिथं देखील मी गेलो. मी काश्मीरला ज्या वेळेस भारत जोडो यात्रेचं सांगता झाली तिथेही मी तिथं गेलो होतो आणि भारत जोडो जितके दिवस महाराष्ट्रात होती मी राहुलजी सोबत आणि त्यांच्या टीम सोबत मी सहभागी झालो. मला असं वाटतं की मला जर पक्षातून जरी यांनी काढलं असेल पण माझी काँग्रेसची विचारधारा हे कधी माझ्यापासून हिरवू शकत नाही. आणि भारतीय जनता पक्षाचा माझे तुम्ही व्हिडिओज बघा, माझे प्रोग्राम बघा. बहुजन विचार मंचच्या माझं सामाजिक जे संघटन आहे ज्याचे 25,000 मेंबर्स आहेत, ह्या बहुजन विचार मंचाचे तुम्ही माझे प्रोग्राम बघा. आझादी से आझादी की ओर ह्या काँग्रेसच्या काळामध्ये महात्मा गांधी ते राहुल गांधी म्हणजे ह्या देशातील काँग्रेसचे जे पंतप्रधान आहे, पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पासून शेवटचे पंतप्रधान आपले मनमोहन सिंग पासून ह्या पंतप्रधानांनी आपल्या देशाला काय योगदान दिलं आहे त्याची कहाणी मी स्टेज शोच्या मार्फत मी केली. हा कार्यक्रम तर काँग्रेसचा आहे. संविधान जागर सारखा कार्यक्रम मी दरवर्षी घेतो. कन्याकुमारीला मी बोलवतो. मागच्या डॉक्टर अमोल कोले आले होते. संविधान जागर हा कार्यक्रम हा काँग्रेसचा कार्यक्रम आहे. हा बहुजन विचार मंच हा कार्यक्रम करतो, मोठ्या प्रमाणात करतो. राजीव गांधी जयंती मी राजीव गांधी चौकातून संविधान चौकापर्यंत मी रॅली काढली. त्यामध्ये मी झाक्या केल्या होत्या राजीव गांधीच्या कार्यकाळात त्यांनी जे डिसिजन घेतले, जे चांगले कामं केले, देशाउपयोगी कामं केले. शांती मार्च मी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीची जयंती मी साजरी करतो. मागच्या वर्षीपासून मी शिवशाही महोत्सव त्याच्यामध्ये सगळे काँग्रेसचे वैचारिक कार्यक्रम मी त्याच्यामध्ये करत असतो. तर मला असं वाटतं कुणी काय बोलतो काय नाही बोलत इथं त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मी जी मेंबरशिप केली 20-22,000 लोक मी काँग्रेसशी जोडले, हे काँग्रेस पक्षाशी जोडले आणि हे जे माझे कार्यक्रम आहे हे काँग्रेसच्या विचाराचे कार्यक्रम आहे आणि यासाठी मी कोणाकडे वर्गणी मागत नसतो. मी स्वतःहून माझी काँग्रेस विचारधारा इतकी पक्की आहे
की मी निष्कासन केल्यानंतर मी इम्फालला जायची काय गरज आहे मला? मी कुणाला दाखवासाठी नाही गेलो, माझी भावना आहे ती. त्याच्यामुळे म्हणजे कोणीतरी काहीतरी बोलायचं आणि मी तुम्हाला 10 उदाहरणं देऊ शकतो. आज माझं लोकसभेच्या तोंडावर माझं विलंबन करणं हे कोणालाही विचारा तुम्ही, हे काँग्रेसच्या पथ्यावर आहे की बीजेपीच्या फायद्याचं आहे तुम्ही सांगा, किंवा लोकांना विचारा. आता मी आज जन आशीर्वाद यात्रा माझी मी सुरू केली कालपासनं, परवापासनं 15 तारखेपासनं. आज ज्या पद्धतीनं मला लोकांचं समर्थन मिळत आहे, काँग्रेसचे जे पदाधिकारी कार्यकर्ते जनरली कोणाचं निष्कासन झाल्यावर आपल्या सोबत राहत नसतात, पण शेकडो संख्येने हजारोच्या संख्येने लोक जॉईन होत आहेत. तुम्ही माझ्या व्हिडिओज बघा, माझ्या ज्या रॅलीज ज्या होत आहेत. त्याच्यामुळे मी 100% मी नाना पटोलेचं लोकसभेचं इलेक्शन जे माझ्या ऑफिसमधनं चालवलं हे कसे लक्ष नाही. तुमची राहुल गांधींशी भेट झाली, तर ही सगळी जी घडामोड आहे याच्याबाबत तुम्ही राहुल गांधींशी बोलले? मी राहुल गांधीची भेट झाली असं नाही म्हटलं. माझी राहुल गांधीची भेट 28 तारखेला इथे ज्यावेळेस नागपूरला अधिवेशन झालं दिघोरीला, तिथं माझी भेट झाली. त्यावेळेस मी पक्षात होतो. आता मी इम्फालला गेलो, त्यांची रॅली मी अटेंड केली, पण राहुल गांधींना मला भेटणं शक्य झालं नाही. पण मी माझी अपील जी आहे, माझं जे म्हणणं आहे, आमची ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची डिसिप्लिनरी कमिटी आहे, ज्याचे चेअरमन A.K. अंथनी साहेब आहे, त्याचे सदस्य तारिक अनवर साहेब आहे, त्याचे सदस्य अंबिका सोनी, यांना सगळ्यांना मी अपील पाठवली आहे माझी. आणि मला विश्वास आहे, कारण ह्या पद्धतीच्या ज्या कारवाया होतात ह्या जनरली एखादा कार्यकर्ता, एखादा पदाधिकारी एखाद्या ऑफिशियल कॅन्डिडेटच्या विरोधात समजा उभा राहिला असेल, एखादा पदाधिकारी कोणत्या स्कॅम मध्ये अटकला असेल, तर ही अशी कारवाई होते. मी असं माझ्याबद्दल काही नाही, म्हणजे ही जी कारवाई झाली आहे ही सूडबुद्धीने झाली आहे. एक आपला राजकीय कदाचित मला कोणी राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून बघत असेल, म्हणून त्या दृष्टीने सूडबुद्धीने ही कारवाई झाली. आणि 100% मी सांगतो, ही नाना पटोलेवर काही ना काही प्रेशर आणून ही केलेली कारवाई आहे. कारण नाना भाऊ हा संघटनेचा माणूस आहे, हा खुन्नस करणारा माणूस नाही. एकूण स्थानिक नेत्यांच्या राजकारणाचा बळी तुम्ही ठरताय असं एकूण दिसत आहे. पुढची जी भूमिका आहे तुमची या सगळ्या कारवाईनंतर, तुम्ही काँग्रेस पक्षासोबत राहणार हे तुम्ही सांगितलेलं आहे. आता पुढे जी काही तुमची भूमिका राहील, पुढे तुमची जी पावलं राहतील त्याच्याविषयी काय सांगा? हे बघा, स्थानिक नेते माझ्या सोबत आहे. काही अपवाद, ज्यांना मी राजकीय प्रतिस्पर्धी वाटतो ते अपवाद, माझे सगळे नेते माझ्यासोबत आहेत. तुम्ही बघितलं, परवा माझ्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात झाली, त्यावेळी माजी मंत्री सुनील केदार हे तिथं सहभागी झाले. त्यांनी माझ्यावर अन्याय झालाय सांगितलं, माझ्या सोबत राहतील हे देखील त्यांनी सांगितलं. आमचे माजी सांसद म्हणजे माजी खासदार गेबाबू आवारी हे म्हणजे कॅन्सरशी पीडित आहे, 6 महिन्यानंतर पहिल्यांदा माझ्या समर्थनार्थ आले. लीलाताई चितळे बद्दल काही सांगायची गरज आहे? त्या तिथं माझ्यासोबत आल्या, मला त्यांनी समर्थन दिलं. माजी आमदार अशोक धवड आले. याच्याशिवाय बरेचसे कार्यकर्ते, पदाधिकारी सगळे माझ्यासोबत सहभागी झाले. त्याच्यामुळे स्थानिक नेते सगळे माझ्यासोबत आहे. दुसरं, मी माझ्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या विरोधात आणि लोकांच्या समर्थनार्थ, लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी जन आशीर्वाद यात्रा मी सुरू केली. मी पूर्ण पश्चिम नागपूरमध्ये हाऊस टू हाऊस जाणार, घरोघरी मी जात आहे. लोकांना मी माझ्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल सांगत आहे, त्यांचे आशीर्वाद घेत आहे. अशा पद्धतीची माझी म्हणजे वाटचाल मी सुरू केली आहे. या यात्रेला प्रतिसाद कसा आहे त्याविषयी सांगा. मला असं वाटतंय प्रतिसाद माझ्या अपेक्षेपेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद आहे. लोक स्वतःहून त्याच्यामध्ये जुळत आहे, कारण लोकांना ज्या इनपुट्स आहे, ज्या बातम्या मिळत आहे वर्तमानपत्रातून म्हणा किंवा टीव्ही चॅनल्स म्हणा, त्यांना हे सगळ्यांनाच माहिती आहे की याच्यावर अन्याय झाला आणि माझ्यासारखं काम करणाऱ्यावर अन्याय होत असेल तर आम्ही जुळायला पाहिजे असे म्हणून स्वतःहून लोक जुळत आहे. आणि मी सांगण्यापेक्षा माझ्या रॅलीचे व्हिडिओज तुम्ही फॉलो करा, बघा. तुम्हाला लक्षात येईल की किती हजारोच्या संख्येने लोक मला समर्थन देत आहेत आणि निश्चितपणे मला चांगला आशीर्वाद मिळत आहे, चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. एक थेट प्रश्न आहे, पुढची विधानसभा निवडणूक लढवणार आहात? मी आज 1 महिना मी 15 फेब्रुवारीपर्यंत लोकांमध्ये मी जन आशीर्वाद यात्रेच्या मार्फत मी जाणार आहे. लोकांना मी निवेदन केलंय. माझं निवेदन मी त्याच्यात स्पष्ट केलं आहे की काही लोक ज्यांचं राजकारण हा धंदा आहे
त्यांच्या विरोधात माझी लढाई आहे. मी एज्युकेटेड आहे, इंजिनिअरिंग केलं आहे, मी MBA केलं आहे आणि माझी राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण मी स्वतःहून एक काँग्रेसच्या विचारधारेचे मी कार्यक्रम करत आहे आणि हे करत असताना लोकांमध्ये मी चर्चा करत आहे आणि लोकांचा जो फीडबॅक येईल त्या फीडबॅकनुसार मी माझं डिसिजन घेईल आणि चांगला समजा लोकांचा एक मला फीडबॅक आला, लोकांचा मला जसा रिस्पॉन्स मिळाला, हा पूर्ण पश्चिम नागपुरात मिळाला, तर निश्चितपणे मी माझ्या काँग्रेस पक्षाकडे मी तिकीटची मागणी करीन आणि तिकीट मला मिळालं तर मी लढेन. बरं, पण आता तुम्ही काँग्रेस पक्षातच नाही तर जी पक्ष म्हणून लढणार, जी कारवाई माझ्यावर सूटबुद्धीने केली, मला 100% मला माझ्या हायकमांडकडनं न्यायाची अपेक्षा आहे. कारण माझ्या असं कुठेही निदर्शनात आलं नाही. आमचे जे डिसिप्लिनरी चेअरमन आहे की यांनी काही पक्षाच्या विरोधात काम केलं, पक्षाच्या विरोधात स्टेटमेंट दिलं. कारण एखाद्या पक्षाच्या कॅन्डिडेटच्या विरोधात तुम्ही समजा फिरत असाल किंवा एखादी मिटिंग घेत असाल तर त्याचे प्रूफ मिळून जातात. आजकाल तर सोशल मीडियाचा जमाना आहे, कुठेही तुम्ही मिटिंग घ्याल तर तुमची मिटिंग व्हायरल होऊन जाते. तर हे सगळं सूडबुद्धीने केलेलं आहे. मला काँग्रेस पक्षातून काढून माझं एक राजकीय माझं जे करिअर आहे त्याला कुठेतरी धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाला आहे. पण सत्याची नेहमी जीत होत असते आणि माझी डिसिप्लिनरी कमिटी जी आता आमची AICCची आहे तिथून मला न्याय मिळेल आणि मी पुढे जाईल असं मला पूर्ण विश्वास आहे. जिचकरांचं नाव आलं की सध्याच्या अलीकडच्या काळामध्ये अंबाझरीच्या आंबेडकर स्मारकाचा उल्लेख प्रामुख्याने होतो. तर नेमकी काय अवस्था, काय स्थिती त्या प्रकल्पाची आहे आणि तुमच्यावरची आताची जी कारवाई आहे काँग्रेस पक्षातली त्याच्या मागे कुठेतरी आंबेडकर स्मारकाचा विषय हाही कारणीभूत आहे का? 100% नाही. पण एवढं तुम्हाला सांगतो की जे माझ्या ह्या निष्कर्षणाच्या मागे आहे तेच त्या अंबाझरी प्रोजेक्टच्या मागे होते आणि आहे. आणि त्यांचा उद्देश हाच आहे की एखादा जो आपल्याला प्रतिस्पर्धी वाटत असेल त्याला आपण कसं डॅमेज करू शकू. पण तुम्हाला सांगतो की आज डिव्हिजनल कमिशनरचा जो रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट झालेला आहे की हे जे लोक माझ्याच पक्षातले लोक की जे समाजाला खोटे बोलून त्याची दिशाभूल केली की ही जी 20 एकर जागा ही रिझॉर्ट जागा आहे आणि ही आंबेडकर भवनाची जागा आहे, तर त्या डिव्हिजनल कमिशनरच्या रिपोर्टमध्ये हे पूर्णपणे क्लिअर झालेलं आहे. असा काही प्रकार नव्हता. तुमच्या माहितीसाठी सांगतो मी, कोणतीही जागा, कोणतं जे गव्हर्नमेंटचं टेंडर होतं ते रिझॉर्ट जागेवर कधीच होत नसतं. ह्या लोकांनी गरीब भाबडे जी आंबेडकरी जनता आहे त्यांच्यासोबत फार मोठा खेळ केलेला आहे. त्यांचा फार म्हणजे त्यांना चुकीचं गायडन्स देऊन, चुकीच्या माहिती देऊन हे आंदोलन एक पेटवायचा प्रयत्न केला. पण आज मी आता फिरत आहे, आंबेडकरी जनतेला हे समजून चुकलं आहे की हे सगळं मला बदनाम करण्यासाठी केलं. आणि आजपर्यंत मी तुम्हाला सांगतो की 12 एप्रिल 2023ला मी त्याचं उद्घाटन केलं. आज ते आंबेडकर भवन जे एक्झिबिशन हॉलच्या मार्फत होणार होतं ते आज अजूनपर्यंत उभं झालं असतं. हे जे लोक आहेत जे माझ्या मागे, माझ्या निष्कर्षणाच्या मागे, ह्या लोकांनी आंबेडकरी लोकांचं खूप नुकसान केलेलं आहे आणि हे लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे. काँग्रेस पक्ष देशभरात म्हणा किंवा देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये म्हणा कुठे ना कुठे सत्तेतून बाजूला होत चालला आहे आणि अशा स्थितीमध्ये पक्ष बांधणीसाठी ताकदवान लोक सोबत घ्यायचं सोडून हा जो काही प्रकार सुरू आहे राजकारणाचा, हा कुठेतरी पक्षाच्या अस्तित्वावर घाला घालणार आहे किंवा धोकादायक आहे असं आपल्याला वाटतं. दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या पदावर असलेले नेते काँग्रेसमध्ये राहून भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल यासाठी काम करत असतात आणि माझं निष्कर्षण तुम्ही नागपूरचं बोलताय, महाराष्ट्राचं बोलताय की आता मी नागपुरातला, तर मी नागपुरातलाच बोलेल. आणि हे माझं जे निष्कासन झालेलं आहे हे सूडबुद्धीने आणि हे भारतीय जनता पार्टीला फायदा पोहोचवण्यासाठीच झालेलं आहे. आणि माझं निष्कासन तुम्ही नागपूरचं बोलताय, महाराष्ट्राचं बोलताय की आता मी नागपुरातला, तर मी नागपुरातलाच बोलेल. आणि हे माझं जे निष्कासन झालेलं आहे हे सूडबुद्धीने आणि हे भारतीय जनता पार्टीला फायदा पोहोचवण्यासाठीच झालेलं आहे. तुम्ही विचार करू शकता की आज काँग्रेसमध्ये नवीन लोकांना जोडण्याची गरज आहे. जे काम करत आहेत त्यांना निष्कासित करून हे काँग्रेस पक्षाचा फायदा होणार आहे की भारतीय जनता पार्टीचा फायदा होणार आहे
हे सगळ्या छोट्याशा लहान कार्यकर्त्याला कळतं. माझा प्रश्न म्हणजे अजून एकदा विचारतो की अशाने काँग्रेस पक्ष नेमका कुठे जाईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की संघटनेत कन्स्ट्रक्टिव्ह लोक राहिले पाहिजे. संघटनेमध्ये जे राष्ट्रीय पातळीवर जे ठराव होतात ते लागू झाले पाहिजे. आणि नवीन दबाने आजही तुम्हाला मी सांगतो की जो काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, ज्याला खरंच असं वाटतं की नागपुरात काँग्रेस वाढली पाहिजे, तर उदयपूरचा जो राष्ट्रीय अधिवेशनात जो ठराव झालेला आहे तो नागपुरात लागू झाला आणि इथं समजा संघटन बळकट झाली, तर मला असं वाटते आजही आपण नागपूरमध्ये पहिले जे नागपूरचे काँग्रेसचे दिवस होते ते वापस येतील असा पूर्ण विश्वास मला आहे. तुमची भाजपात जाण्याची शक्यता किती आहे? उमेदवारी जर दिली त्या पक्षाने मला का बरं देतील? माझी विचारधारा जी आहे ही काँग्रेसी आहे आणि मी लहान कार्यकर्ता आहे. भाजपा कधी पण मोठ्या एखाद्या नेत्याला, कुणी आमदार असेल, माजी आमदार असेल, त्यांची व्हॅल्यू भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त आहे. मी एक लहान कार्यकर्ता आहे, पण मी कामं काँग्रेसच्या विचारधारेच्या चांगल्या पद्धतीने करतो आणि हेच माझं काम सुरू आहे याची तुम्हाला ग्वाही देतो. विचारांनी काँग्रेसच्या सोबत राहायचं असं निर्धार आहे तुमचा? अदरवाईज निष्कासन केल्यावर मी इम्फालला कशाला गेलो असतो? याच्या पहिले मी लोक कन्याकुमारी पासून मी काश्मीरला गेलो, मी भारत जोडो यात्रेत मी सहभागी झालो. त्यावेळेस ठीक आहे, मी काँग्रेसमध्ये होतो. माझी भावना तेव्हाही काँग्रेसी होती, आजही काँग्रेसी आहे. म्हणून मी इम्फालला भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालो आणि लगेच मी 15 तारखेपासून माझ्या मतदार क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या कार्यक्षेत्रामध्ये मी जन आशीर्वाद यात्रा काढून मला कसा न्याय मिळेल, लोकांमध्ये जाऊन माझ्यावर कसा अन्याय झाला हे सांगून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पुढं वाटचाल करत आहे. मला निश्चितपणे असं वाटतं की ज्या पद्धतीनं कार्यकर्ते, काँग्रेसचे पदाधिकारी आणि नेते माझ्यासोबत माझ्या समर्थनार्थ येत आहे, कुठं ना कुठं आमच्या पक्षाला लोकसभेच्या पहिले माझ्या निलंबनाचा हा जो ठराव आहे हा रद्द करावा लागेल असा मला पूर्ण विश्वास आहे. तुमची ही जी मोहीम आहे जन आशीर्वाद ची, तर ही कुठे ना कुठे पुढच्या निवडणुकीची तयारी आहे असं म्हणायचं? निवडणुकीची तयारी याच्यासाठी म्हणणार नाही मी, कारण निवडणुकीला वेळ आहे. निवडणूक जी समजा विधानसभेची जी आहे ती ऑक्टोबरमध्ये आहे. तर ही तयारी काय माझी तर वर्षावर मी मागील 10 वर्षापासून तयारी करत आहे. मी ज्या काही समस्या आहेत त्या मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो, लोकांना मी मदत करत असतो. काँग्रेसचे विचार तळागाळात कसे रुजू येईल असे माझे कार्यक्रम असतात. प्रत्येक आठवड्यात माझा एक हेल्थ कॅम्प असतो, त्यामार्फत मी बऱ्याचशा लोकांना मी चष्मे वाटप करतो. बऱ्याचशा लोकांचे मी कॅटरॅक्टचे ऑपरेशन फ्रीमध्ये करून देतो. त्यांचं पूर्ण हेल्थ चेकअप, आम्ही ECG, शुगर, बीपी आम्ही करून देतो. ते मागील माझ्या 10 वर्षापासून माझं काम आहे. माझ्यासोबत लोक जुळण्याचं जे कारण आहे किंवा जे 22,000 मेंबर्स मी करू शकलो, हे माझं काम आहे. लोकांशी कनेक्ट आहे म्हणूनच करू शकलो. आज मोठे मोठे पदाधिकारी आमचे ते 100च्या वर डिजिटल मेंबर नाही जोडू शकत. तर कुठे ना कुठे माझं जे मी करत आलेलं जे काम आहे ते कुठे ना कुठे मला सपोर्ट करत आहे आणि ज्यावेळेस इलेक्शन येईल त्यावेळेस आपण बघू. काँग्रेसच्या विचारांनीच राजकीय क्षेत्रातली वाटचाल करायची असा निर्धार व्यक्त करतायत नरेंद्र जिचकार सर. सर, आपण शंखनाथच्या निमंत्रणावरून या मुलाखतीसाठी इथे आलात. आपले खूप खूप धन्यवाद. आपले पण खूप आभार. तुम्ही मला इथं बोलून मला बोलण्याची संधी दिली. माझे विचार लोकांपर्यंत निश्चितपणे जातील, तोच माझा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे आपले पण मी आभार.